नमस्कार, मी सुनील चोरे, मॅनेजिंग डायरेक्टर सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीज। या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल सेंटरमध्ये आपण CNC सिम्युलेटर, रोबोट सिम्युलेटर अशा पद्धतीने युक्त अशी इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंगची लॅब सेट केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एकाच वेळेस 20-20 विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिके घेता येईल। आपण पाहतो CNC मशीन झालं, रोबोट झालं, VMC मशीन, हे खूप महागडे मशीन्स आहेत। याच्यावरती मुलांना जर प्रात्यक्षिक करायचे असेल तर सहजासहजी मशीन्स उपलब्ध होत नाहीत आणि याचमुळे या सिम्युलेटरचा यांना अतिशय फायदा होऊ शकतो। या सिम्युलेटरवरती काम केल्यामुळे त्यांना त्यांचे प्रोग्रामिंगचे स्किल्स असतील, ऑपरेशनलचे स्किल्स असतील, लोडिंग असेल, अनलोडिंग असेल, कंट्रोल शिकणं असेल, हे खूप सहज साध्य होणार आहे। त्याच्यामुळे आत्ताच्या ज्या इंडस्ट्रीला हे जे मशीनिस्ट आहेत, टर्नर्स आहेत, TDMची लोक लागत आहेत, प्रोग्रामर्स लागत आहेत, कॅम इंजिनियर्स लागत आहेत, तर हे आत्ताच्या या उद्योगांना लागणारी मॅनपॉवर सक्षम करण्यासाठी या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किलमध्ये आपण ही जी काही लॅब सुरू करतोय त्याचा समाजाला आणि विद्यार्थ्यांना यथोचित उपयोग होणार आहे। या विद्यार्थ्यांनी त्यांचा खूप उपयोग करून त्यांचं करिअर समृद्ध करावं आणि कौशल्याच्या जोरावरती यशाची शिखरं पादाक्रांत करावी, त्यासाठी या विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा। आमचा उद्देश हा फक्त भारतामध्येच नोकऱ्या देण्याचा नाही आहे। आपल्याला जर जपानमध्ये जायचं असेल, जर्मनीमध्ये जायचं असेल, इतर UK मध्ये जायचं असेल, ऑस्ट्रेलियाला जायचं असेल, तर तिथे जाण्याकरता सुद्धा तुमचं जे स्किल वाढायला पाहिजे, त्या दृष्टीनं हा एक प्रयत्न आहे। जर आपण हा प्रोग्राम पूर्ण शिकला आणि एक या सिम्युलेशनवर कसे ऑपरेशन्स होतात ते जर केले तर मशीनवर जाताना आपल्याला भीती वाटणार नाही। या ठिकाणी आपण जे आंतरराष्ट्रीय केंद्र इथे स्थापन केलेलं आहे, या केंद्राचा मूळ उद्देशच तो आहे की परदेशातल्या ज्या काही संधी असतील आणि देशामधल्या रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी असेल, त्यामध्ये आपल्याला पुढचं पाऊल टाकण्यासाठी म्हणून हे आपण इथे ही अशा प्रकारची लॅब आपण केलेली आहे। सिम्युलेशन लॅबचा एक फायदा असा आहे की मुलांना त्यामुळे ट्रेनिंग आहे ते विदाउट ॲक्सिडेंट ट्रेनिंग मिळतं। म्हणजे प्रत्यक्ष मशीनवर काम करताना जे काही ॲक्सिडेंट्स होणार आहेत ते याच्यामध्ये ड्रॉपआउट होतील किंवा टाळले जातील। ही जी लॅब आहे ती नक्कीच विद्यार्थ्यांना एका वेगळ्या स्तरावरती घेऊन जाणार आहे। ITI मध्ये शिकत असताना काही लिमिटेशन्स असतात टेक्नॉलॉजीच्या, पण त्या ज्या काही लिमिटेशन्स आहेत त्या पूर्ण करण्याचं काम या सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही जी लॅब पूर्ण करणार आहे। ज्या काही संधी आहेत रोजगाराच्या ITIच्या विद्यार्थ्यांसाठीच्या, त्या सगळ्या खुल्या होणार आहेत आणि या माध्यमातून विद्यार्थी जो आहे तो फक्त CNC प्रोग्रॅमिंग सिम्युलेशन्स नाही, तर त्याचबरोबर OJT म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंगसुद्धा नेमकं CNC प्रोग्रामिंगवर कसा होतो त्याचंसुद्धा त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। सिम्युलेटरवर ट्रेनिंग दिल्यामुळे त्यांचं 80% प्रॅक्टिकल हे सिम्युलेटरवर पूर्ण होणार असून प्रत्यक्ष प्रॅक्टिकल हे 20% त्यांचं पूर्ण करण्यात येईल। त्यामुळे त्यांचा वर्कशॉपमधलाही वेळ वाचेल। ह्या सिम्युलेशन लॅबमध्ये CNC सिम्युलेशन नाही तर रोबोटिक्सचं सुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि या ठिकाणी फक्त ITIचेच विद्यार्थी येतील असं नाही, तर डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगचेही विद्यार्थी येऊन इथे प्रशिक्षण घेऊन आपलं स्किल उंचावू शकणार आहेत आणि त्याचा इंडस्ट्रीला फायदा होणार आहे। अशी अत्याधुनिक लॅब पहिल्यांदाच या ठिकाणी तयार होत आहे। आमच्या कॉलेजमध्ये इंडस्ट्रियल रोबोटिक अँड डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग सिम्युलेटर लॅब तयार करण्यात आले आहे। त्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष इकडे अनुभवायला भेटणार आहे की मशीनवर काम कसं करतात कम्प्यूटरच्या द्वारे। CNC एंड रोबोटिक मशीन्स ये कंप्यूटर पे हम एक्सपीरियंस कर सकते हैं, तो इसका गवर्नमेंट को और हमारे कॉलेज को मैं थैंक यू बोलना चाहूँगा कि ये चीज़ हमें एक्सपीरियंस करने के लिए मिलेगी।